कोर्टाचे न्यायाधीश तरुणांना झुरळ म्हणाले आणि देशभरात एक मोठी मोहीम उदयाला आली। त्याचं नाव पडलं कॉकरोच जनता पार्टी। या पार्टीची स्थापना एका मराठमोळ्या तरुणानं केली। त्यांचं नाव अभिजित दिपके। बघता बघता ही कॉकरोच जनता पार्टी इंस्टाग्रामवर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भाजपाचेही पुढे गेली। त्यानंतर कॉकरोच जनता पार्टीनं दिल्लीत आंदोलन केलं, पुण्यात आंदोलन केलं आणि आज जयपूरमध्ये आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र याच आंदोलनात अभिजित दिपके यांचा घात झाला। त्यांना खांद्यावर घेऊन तरुण चालले होते। दिपके यांच्या बाजूनं आणि कॉकरोच जनता पार्टीच्या बाजूनं घोषणाबाजी सुरू होती। मात्र या गर्दीत काळ घात धरून बसला होता, त्याची दिपकेंना कल्पना नव्हती। याच गर्दीतून जाताना दिपके यांच्यावर हल्ला चढवण्यात आला। तरुणांनी त्यांना पुढे नेत वाचवण्याचा प्रयत्न केला आणि वाचवलंही। मात्र या समाजकंटकानं काही काळ का होईना रॅलीमध्ये गोंधळ निर्माण केला। त्यानंतर तिथं जमलेल्या तरुणाईनं या समाज घटकांना बदाबद बदललं, चांगलंच तुडवलं। त्यांना पोलिसांनीही ताब्यात घेतलं। पण हा सगळा प्रकार काय होता आणि अभिजित दिपके यांच्यावर नेमका हल्ला का झाला त्याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ पाहूया। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात एस मराठी। जयपूरच्या ऐतिहासिक शहीद स्मारकाच्या परिसरात आज दुपारी 3च्या सुमारास लोकशाहीच्या एका शांततामय आंदोलनाला भीषण हिंसक वळण लागलं असून कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। नीट पेपर फुटी, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि वाढत्या बेरोजगारीचा निषेधार्थ पुकारलेल्या या आंदोलनादरम्यान काही अज्ञात समाजकंटकांनी अभिजित यांना लक्ष्य केलं, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली। आज जयपूरमध्ये कडक उन्हात हजारो तरुण आणि विद्यार्थी न्याय मागण्यासाठी एकत्र जमले होते। अभिजित दिपके हे व्यासपीठाकडे कूच करत असताना गर्दीत दबा धरून बसलेल्या काही तरुणांनी अचानक त्यांच्या दिशेने झेप घेतली। धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला असतानाच हा हल्ला झाल्यानं सुरुवातीला कोणालाच काही समजलं नाही। हल्लेखोरांनी अतिशय नियोजनबद्ध रीतीनं अभिजित यांना घेरलं आणि त्यांच्यावर प्रहार करण्यास सुरुवात केली। यावेळी झालेल्या झटापटीत अभिजित यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। आपल्या नेत्याला वाचवण्यासाठी सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी आणि तिथं उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी तात्काळ धाव घेतली आणि एक मानवी साखळी तयार करून हल्लेखोरांना मागे रेटलं। हल्ल्याच्या वेळी जयपूर पोलिसांचा मोठा ताफा शहीद स्मारकावर तैनात होता। मात्र आंदोलकांच्या अफाट गर्दीचा फायदा घेत हल्लेखोर घटनास्थळी पोहोचले। या प्रकारामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। आम्ही आधीच आमच्या नेत्याला असलेल्या जीविताच्या धोक्याबद्दल प्रशासनाला सूचित केलं होतं, तरीही सुरक्षा व्यवस्थेत इतकी मोठी चूक कशी झाली असा संतप्त सवाल सीजेपीच्या प्रवक्त्यांनी विचारलाय। दरम्यान अभिजित दिपके यांना तातडीनं पुढे हलवण्यात आलंय। अभिजित दिपके यांनी अमेरिकेतून भारतात परतल्यापासूनच सत्ताधारी वर्गाच्या डोळ्यात खुपणारी भूमिका घेतली होती। भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांना उद्देशून वापरलेल्या कॉकरोच या शब्दाचं त्यांनी एका ताकदीच्या उपहासात्मक राजकीय चळवळीत रूपांतर केलं। अल्पावधीतच कोट्यवधी तरुणांचा पाठिंबा मिळणाऱ्या या चळवळीला चिरडण्याचे अनेक प्रयत्न यापूर्वीही झालेत। अभिजित यांनी स्वतः अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना मिळणाऱ्या मारून टाकण्याच्या धमक्यांचे पुरावे जगासमोर मांडले होते। आजचा हा हल्ला म्हणजे त्या धमक्यांना दिलेलं मूर्त स्वरूप असल्याचं बोललं जात आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्यामुळे अनेक हितसंबंधी गट दुखावले गेलेत, ज्याचा परिणाम आजच्या हिंसाचारातून दिसून आलाय। या हल्ल्यानंतर जयपूरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। शहीद स्मारकाबाहेरील आंदोलकांनी आता ठिय्या आंदोलन सुरू केलं असून हल्लेखोरांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा घेतलाय। या घटनेचा पडसाद केवळ राजस्थानमध्येच नव्हे तर संपूर्ण देशभर उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सोनम वांगचुक यांच्यासारख्या दिग्गज समाजसेवकांनीही यापूर्वी अभिजित यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली होती। या हल्ल्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण होण्याऐवजी संतापाची लाट उसळली आहे। कॉकरोच कधीच मरत नाही हे सीजेपीचं ब्रीद वाक्य आज कार्यकर्त्यांच्या मुखातून अधिक जोरानं बाहेर पडताना दिसतंय। जयपूर पोलिसांनी या घटनेनंतर तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे। पोलिसांनी 800 लोकांच्या उपस्थितीसह या आंदोलनाला सशर्त परवानगी दिली होती। तरीही आंदोलकांची संख्या हजारोमध्ये पोहोचल्यानं परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही या घटनेची दखल घेण्यात येणार असून शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलंय। मात्र अभिजित दिपके यांच्यावरील या हल्ल्यानं देशातील तरुण पिढी आणि प्रस्थापित व्यवस्था यांच्यातील संघर्षात टोकाला पोहोचला असल्याचं स्पष्ट झालंय। अभिजित दिपके काय भूमिका घेतात याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।